करीशी प्रपंच दिनदिसी हरसी न बसी कवण्या गुणे ज्ञानदेव म्हणे जप तप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. जपतप न करता प्रयत्नांना स्थान देत पहिल्याच बॉल वरती आघात करत आपण पाहतोय एक दमदार अशी सुरुवात. जयदुर्गा रोहंजन संघाचा फलंदाज धमाकेदार सुरुवात चौकार. जयदुर्गा रोहंजन संघ म्हटला तर तितकाच ताकदवर संघ. त्याच खरं तर आपण पाहतोय वरचढ भूमिकेचा दुसरा संघ देखील आपण पाहतोय बघा. लाऊडली अपील इथे लाऊडली अपील साकारली परंतु पंच कुठल्या प्रकारची दाद देत नाहीयेत. प्रवीण चोरगे सर ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव क्रिकेटचा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खरं तर नेरी टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारा हा खेळाडू. त्यानंतर परितदा मस्कर चांगले आयोजक चांगले विकेट किपर नयन पांचाल सरांची आठवण करून देणारे विकेट किपर त्यांना देखील आपण बघतोय. ते स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम बघतायत. ऑफिशियल्स आपले नक्कीच इथे भोजनाचा आनंद घेतात. अजून एक चांगला फटका बघा. क्या बात आहे. गॅप मधून फटके मारत क्रिकेटची कळा दाखवत कौशल्यांचा खेळ. अजून एक चौकार खेळाडूच्या बॅटमधून बघितलेला आहे. 8 रन्स या चौकारांच्या सह सलग 2 मोठे फटके मारत आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून चांगली खरं तर सुरुवात आणि 8 धावांची वैयक्तिक भागीदारी दोघांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी देत असताना प्रतीक पाटील आणि विक्रम पाटील या दोघांच्या माध्यमातून सुरुवातीचा खेळ अतिशय दमदार. मैदानाच्या आतमध्ये टेनिस क्रिकेटचा हा खेळ तो ऐकत असता जयघोषांचे नारे नकोच विसरू काळगतीचे वारे फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आणि आयुष्य असे डोंगर जणू धावांचा. हा धावांचा डोंगर पुन्हा एकदा रचत असताना फ्रंट फुटला आले बॅट वरून एक चांगला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना सरळ अलीकडच्या बाजूला सरळ स्ट्रेट हिट मारलाय. सुईसारखा सरळ फटका एक सुंदर असा षटकार. फोर्टीन रन ऑन अ बोर्ड 14 धावा धावफलकावरती. सरळ खरं तर फ्रंट फुटला येऊन खेळायचा निर्णय त्यांनी घेतला आणि फटका अगदी इतक्या सहजतेनं खेळला की तो दृश्य पाहणं म्हटलं तर मग आपण बघितलं की समीक्षकांच्या प्रेक्षकांच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकावण्यासारखा तो दृश्य होता. इतका सुंदर फटका त्या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल आडव्या पट्ट्यानं हुक करायचा प्रयत्न जरूर झाला. फिल्डिंग बघा तिथे अतिशय दमदार फिल्डिंग चांगली परफॉर्मन्स आपण पाहतोय. खरं तर हा बॉल असं वाटलं की आता चौकार होईल की काय परंतु नाही. आणि अशा पद्धतीनं इथे आपण पाहतोय या चेंडूवरती आपल्याला खरं तर एक सिंगल येताना आपल्याला बघायला मिळाले. सिंगलनं स्ट्राईक रोटेशन. मान्यवरांचं आगमन होत आहे. अतिथीगण आदरणीय जनार्दन शेठ भोपी साहेब यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेन आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे. आमच्या मनामध्ये आमच्या आयोजकांच्या मनामध्ये आपली जागा आहे. या मंचावरती स्वागत आहे आपलं. मॅचकडे घेऊन चालतं बघा. हलक्या हातानं ऑन साईडला स्टिअर केलेला बॉल 1 रन तरी सहजरित्या मिळते. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न राहिला अतिवेगानं. दुसरी धाव देखील पूर्ण करायचा नक्कीच प्रयत्न राहिलाय. आणि इथे आपण पाहतोय पंच हा जो डिसिजन आहे अगदी क्रिटिकल डिसिजन पंचांना देखील क्युरिओसिटी उपलब्ध करणारा डिसिजन होता. आणि इथे थर्ड अंपायरकडे हा डिसिजन. एकूण आतापर्यंत आपण प्रिव्हियस बॉल पर्यंतच्या धावा काउंट केल्या तर 14 धावा आहेत. पंधरा आहेत माफ करा. 15 रन्स आतापर्यंत आहेत. क्रिटिकल डिसिजन आणि हा डिसिजन थर्ड अंपायरकडे नक्कीच गेलेला आहे. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूनं जय हनुमान करंजाडे आणि एका बाजूनं आपल्याला बघायला मिळतोय त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा जयदुर्गा रोहिंजन ब हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना बंटी त्यानंतर प्रणव प्रतीक असेल विक्रम असेल हे खरं तर फर्स्ट ऑर्डरमधील टॉप ऑर्डरमधील त्या ताकदीचे तितक्याच खरं तर उंचीचे खेळाडू आहेत. अनेक मैदानं गाजवलेले खरं तर खेळाडू. सेफ आहे. यस 2 रन मिळते इथे. 2 धावा या बॉलवरती 17 वरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकामध्ये आपण खेळ बघितला राजविकारेची गोलंदाजी आणि पहिल्या खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय इथे हाणामारी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 17 धावा धावफलकावरती. मैदानाचा इतिहास पाहिला आराखडा बघितला बाउंड्री लाईन आपण बघतो की जे लॉंगॉन गावकरांमध्ये कुठे खरं तर कमी दिसाल नाही. सगळीकडे समान बाउंड्री आणि एक सुंदर असं मैदान आपण पाहतोय.
काचेसारखं सपाट आहे मैदान. खरं तर आपण जर बघितलं ना तर या मैदानावरचा खेळ बघण्यासाठी अनेक सारे दूरदूरून प्रेक्षक या मैदानावरती हजेरी लावतात. असं मैदान आहे. नाईट स्पर्धा म्हटली तर मग संपूर्ण पॅक होत आहे मैदान. एवढे प्रेक्षक आपल्याला खरं तर या स्पर्धेमध्ये. आणि नेरेचा खरं तर टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम बघितला ना, मग डेची स्पर्धा असू दे किंवा नाईटची स्पर्धा असू दे, त्यामध्ये आपले संदेश शेळके असतील जे खरं तर भर घालतात आणि या स्पर्धा चरण शिगेला पोहोचतात. इतक्या दमदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. गोलंदाजीच्या भोल्यावरती यावेळचा बॉल फुल टॉस चेंडू अगदी हलक्या हातानं गॅप मधून फटका एक्झिक्यूट आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स टॉप शॉट देखना फटका. एकवीसच्या घरामध्ये धावसंख्या. मोठे फटके आणि मोठ्या फटक्यांपासून एक दमदार अशी सुरुवात करत चांगल्या खेळाची खरं तर भूमिका पेश करत असताना एक अलग पेशकश अलग इश आहे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंच्या अंतर्गत. बॅटिंग बघा अतिशय टॉप लेवलची. घुटना टेक तमाशा देख फिल्डर आहेत जेल टिपलाय लेग स्लिप मध्ये. इजा झाली परंतु दुसऱ्या संघाला देखील इजा. सुपर डुप्पर फलंदाजी आपण पाहतोय, परंतु त्या फलंदाजीचा नायनाट कसा करायचा हे इथे मात्र गोलंदाजी करत असताना भावेश दमडेला चांगलंच माहिती आहे. या गोष्टीला हिरलं त्यानं. आडव्या पट्ट्यानं खेळायला गेले, नजाकत दाखवायची होती, डान्सिंग डाऊन टू विकेट खेळत होते आणि तिथे त्यांच्या खरं तर त्या फटक्यामध्ये त्यांना यश आला नाहीये आणि अशा पद्धतीनं ते खरं तर बाद झाले. पहिला धक्का बसला जवानमान करंजाडे संघाच्या माध्यमातून संघा खरं तर धक्का दिला गेला. इथून मात्र खेळ करणाऱ्या जय दुर्गा रोहंजन या संघाला. भावेश दमडे पहिल्याच बॉलवरती चौकार खात असं वाटलं की आता इथून मात्र धावांचा हल्ला कल्लोल बघायला मिळेल, परंतु अंतिम क्षण आपण बघितलं जिथे खरं तर दुसऱ्या बॉलवरती त्यानं लगेच विकेट पटकावत मैदानाच्या खरं तर आतमध्ये एक जल्लोष साजरा केला. आणि त्या जल्लोषाच्या मागचं कारण राहिलं की इथे आपण पाहतोय तो फलंदाज बाद झाला होता. एकवीस धावा धावफलकावरती. थोडीशी इजा जेल काहीसा आतून जाऊ दिला नाहीये, त्याबद्दल नक्कीच कौतुक करू खेळाडूचं. चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय. एकूण धावा धावफलकावरती 21 अद्यापपर्यंत लागलेल्या 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा आपण धावफलकावरती पाहतोय बघा. चांगली धावसंख्या हलवारपणे खरं तर धावांचं फलक त्यांनी चालूच ठेवलेलं आहे आणि इथून अजूनही मैदानामध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला देखील मिळत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये एकूण धावा आपण बघितल्या जिथे खरं तर चांगली धावसंख्या उभारली. 17 रन्स त्यांनी प्राप्त केल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये देखील आता या षटकामध्ये आपण पाहतोय इथे बघा ही मिसफिल्ड आणि हा बॉल मात्र खेळाडूला चकवत निघून जातोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. डीजे मास्टरच्या डीजे सेटअपच्या अलीकडच्या बाजूला एक शानदार चौकार. एकूण 25 धावा धावफलकावरती. या चौकाराच्या सहाय्यानं धावफलक पुढे आगेकूच करताना हा चेंडू लिडिंग एज थर्डमॅनच्या रिजन मध्ये. 2 खेळाडू पाठीमागे, बॉल पुढे. शर्यतीमध्ये बॉल जिंकतो, सीमारेषा पार निघून जातोय. अजून एक दमदार चौकार.
29च्या घरामध्ये धावसंख्या, दुसरं षटक प्रगतीपथावरती भावेश दमडे, 3 चेंडू 3 चौकार 1 विकेट आतापर्यंत. हा चेंडू आडव्या पट्ट्यानं खेळायचा प्रयत्न राहिला. बॉल आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचं ब्रशिंग नाही आहे, कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. अशा पद्धतीनं आपण एक खरं तर क्विक सिंगल लेग बाईच्या स्वरूपात घेताना खेळाडूंना पाहतो. म्हणजे बॉल जरी डॉट झाला तरी देखील आपण बघतोय की इथे हलवारपणे खरं तर मैदानामध्ये धावा देखील ते चालू ठेवतात. संत वाहे इंद्रायणी, त्यानंतर ती इंद्रायणी पावसाळ्यामध्ये आपण पाहतो की दुतडी भरलेल्या नदीसारखी वाहते, मग ती काट उद्ध्वस्त करत जाते. मग तिच्या वाट्याला कोणी येऊ दे, लाकूड येऊ दे, दगड धोंडा येऊ दे, सगळ्यांना गुंडाळत घेऊन जाते बघा. इथे आता तसं वादळ मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पहिला विकेट घेण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर मात्र एखादी ताडपत्री गुंडाळावी इतक्या सहजतेनं या 2 विकेट गुंडाळत असताना जनमान करंजाडे संघाला ही दुसरी सफलता. अब का क्या होगा हे सांगत असताना आता पहिल्या सत्रामध्ये खेळ सुरू. पहिल्या सत्राच्या पहिल्या ओव्हरमध्ये जयदुर्गा रोहिंजन हे नाव आपण पाहिलं, खरं तर शिगेला पोचलं होतं. अल्ला कल्लोल प्रेक्षकांकडून आरोल्या जयदुर्गा रोहिंजन ह्याच झाल्या. परंतु त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये दुसरं षटक चालू झालं असता, दुसऱ्या षटकामध्ये एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू त्यानं 2 विकेट घेऊन दिल्या, भावेश दमडे त्याचं नाव. आणि त्यानंतर आतंका दुसरा नाम सनी कैकाडी. एक्सपिरियन्सचा एक आपण पाहतोय खरं तर खूप अनुभव असलेला एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू, लोणच्यासारखा मुरलेला अनुभवानं भरलेला परिपक्व खेळाडू आज आपली परिपक्वता सिद्ध करेल का? प्रिव्हियस मॅच मध्ये छान खरं तर खेळी या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितली होती. पाहूयात सनी पुढील खरं तर इथे 30 धावा असताना सनी कैकाडीकडे चेंडू इथे सुपूर्त केलेला आहे. आदरणीय गणेशजी पोपेडा साहेब बघा आमचे करंजाड्याचे, त्यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. आदरणीय गणेशजी पोपेडा साहेब या मंचावरती आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची उपस्थिती बघायला मिळते आणि ते इथे उपस्थित झालेत त्याबद्दल आज आम्ही विजयलक्ष्मी मैदानामधील या भरणाऱ्या एका भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये, जिचं नाव आहे स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक, जितू दादांचा सगळा मित्र परिवार आणि त्यांचा सहवास परिवार यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. टॉससाठी सेकंड सेमीफायनल आहे गावदेवी वाकडी वर्सेस गावदेवी उसरली. या 2 संघाच्या खेळाडूंना मी ते इन्व्हाइट करतो की आपण आमच्या मंचावरती टॉस बॉक्ससाठी आपण रिपोर्टिंग करायची आहे. एकूण 34 धावा आतापर्यंत धावसंख्या फलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आपण बघितला. फ्रंट फूट लावून खेळायचा निर्णय राहिलाय. सरळ बॅटनं एक चांगला स्ट्रोक, एक दर्जेदार स्ट्रोक, उत्तम स्ट्रोक, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. बँड वाजला मी म्हणेन आता सनी कैकाडीचा, कारण की 2 चेंडू सलग 2 मोठे फटके, 2 चौकार. फ्रंट फूटला येऊन खेळताना हा चेंडू देखील त्याच परीनं खेळला होता, परंतु दुसऱ्या बाजूने फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज आहे बघा. 2 धावा पूर्ण करतायत. बॅकअपला आहेत मागे खेळाडू. फटका बघा, हा देखील चांगला फटका. चौकार 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 आणि चौकार मारत सगळ्यांना चौकवतायत. काय फलंदाजी, चौकार. एका पाठोपाठ एक आणि वारंवार चौकार मारले जातात बघा खेळाडूंच्या माध्यमातून. हा चेंडू सुंदर बघायला मिळाला. थोडासा आत बॉल कट आपण होताना बघितला, टर्न विथ थोडासा आतमध्ये हा चेंडू आपण बघितला. इथे धावफलकाला खरं तर आकार येतोय. 44 धावा धाव फलकावरती आता लागत आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल हवेमध्ये, हा देखील चांगला फटका आणि अशा पद्धतीनं 50 धावांचं माप ओलांडत असताना आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट केलंय जयदुर्गा रोहिंजन या संघानं. वेल प्लेड.
तरंगळत राहतो. तर कधी कधी तो वादल त्याच्या वाट्याला आलेलं मग झाड असू दे घर असू दे सगळ्यांना उद्ध्वस्त करत जातो. म्हणजे दोघांचं एक वेगळं महत्व आहे इथे बघा. तशीच खरं तर कधी गोलंदाजी सरस तर कधी फलंदाजी सरस. ऊन सावलीचा सामना, भरती ओहोटीचा सामना, कधी बाजू या पक्षामध्ये तर कधी बाजू त्या पक्षामध्ये. अशा पद्धतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खरं तर बघायला मिळत आहे. टॉससाठी पुन्हा एकदा विनंती आहे त्या गावदेवी वाकडी आणि गावदेवी उसरली या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. हा खरं तर षटक संपायच्या आधी तुम्ही इथे येणं महत्वाचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी संघनायकांना विनंती आहे टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत यायचे आहेत. याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे आदरणीय दिनेशजी पाटील साहेब यांचं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जितू 11 जर्मन क्रिकेट संघ नेरे यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कणसामध्ये काही कणसं दाणेदार असतात तशी माणसामध्ये पण काही माणसं बाणेदार असतात. असं बाणेदार व्यक्तिमत्व. भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला म्हणतात खरं तर आपल्या दिनेश दादांची संस्कृती. ते इथं आलेत, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप स्वागत करतोय आणि त्यांना आसनग्रस्त खरं तर होण्याची मी विनंती करीत आहे. या पण आमच्या खरं तर मंचाच्या मध्यभागी येऊन आपण आसन ग्रहण करा. पन्नास वाकडी टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत आलाय आणि उसरली खुर्द संघाचा संघनायक देखील आमच्यापर्यंत येत असताना दोन्ही टीम्स देखील तितक्याच चांगल्या तितक्याच शिस्तबद्ध चांगल्या स्पर्धा खेळतात. त्यांच्यामध्ये मॅच असणार आहे. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत ती गावदेवी उसरली आणि गावदेवी वाकडी या दोघांमध्ये असेल. आऊ पवार नागेश खंडागळे यांच्यामध्ये एक तुंबळ युद्ध पुढील खरं तर मॅचमध्ये आपण इथे एन्जॉय करू. टॉससाठी आपण नक्कीच एक इनिंग झाल्यानंतर टॉस बॉक्समध्ये जाऊ. दोन्ही कॅप्टन्सचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खूप स्वागत करतोय. मॅचकडे पुन्हा एकदा सागर मात्रे, पहिला डॉट बॉल, नंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, असे 3 चेंडू दमदार या गोलंदाजांना आपल्या टीमसाठी दिलेले आहेत. इथे हा फटका सुंदर खेळलाय, हा फटका दमदार खेळलाय. मैदानामध्ये 3 चेंडूंच्या मागे बॅकअप हवं होतं, ते बॅकअप देण्यासाठी हा एक सुंदर स्ट्रोक चौकार. तर आपण नुकताच बघा ऑन स्ट्रीमिंग जे कटआउट बघितली ज्याच्यामध्ये खरं तर गुड क्वालिटीचं फूड प्रोडक्ट्स जे खरं तर सप्लायर करत असतात. स्माईल चायनीज कॉर्नर, ज्यांच्या खरं तर नावामध्ये स्माईल आहे, ते आमचे राहुल दादा म्हसकर यांचं इथं आगमन झालं आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे. स्माईल चायनीज कॉर्नर आणि त्या खरं तर कॉर्नरचे फाउंडर मी त्यांना विनंती करतो या मंचावरती. इथे वाईट +1 अशा 2 धावा मिळाल्या. 2 धावांना संघ जाऊन पोहोचला 56 या धावांकावरती. 56 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंतची धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. राईट हँडेड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. यावेळचा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट तिथं फिरवली. फिल्डर होते बॉल अडवण्यासाठी. 1 रन कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा निर्णय जरूर राहिलाय. फिल्डर नक्कीच बॉलवरती धावून गेले होते. त्यांनी बॉल अडवण्यासाठी एक हनुमान उडी लगावली आणि बॉलला अडवलं. चांगला परफॉर्मन्स, चांगलं इफर्ट या ओव्हरमध्ये, चांगला बॅकअप मी म्हणेन टीमला मिळालेला आहे. 58च्या घरामध्ये टीम जाऊन पोहोचते. अंतिम या खरं तर षटकामधील अखेरचा बॉल या इनिंगमधील या चरणातील शिल्लक काय रहस्य असेल या बॉल मागचं हे पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कितीपर्यंत मजल मारतील शेवटचा बॉल. हा देखील ऑन साईडला खेळलेला स्ट्रोक. 1 रन तरी कंप्लीट सेकंडसाठी जाण्याचा निर्णय आणि हा निर्णय आपण पाहतोय त्यांचा मात्र सहजरित्या पूर्ण अशा पद्धतीनं 2 धावा इथे आल्या. 2 धावांच्या सह टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकूण राऊंड फिगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते 60 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहे. आहे त्यानंतर टॉस साठी आपण जाऊया. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स. एका बाजूने आपल्याला पाहायला मिळेल आदित्य मोरे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण
पाहतोय राकेश दादा आहेत आणि दोघांमधून करता आपण टॉस करू. दोन टॉप टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळतील. तर मान्यवरांचं शुभ असते. आपण टॉस करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. टेलची मागणी होती आणि टॉस जिंकला यस उसरली संघानं. अंतिम चरणामध्ये इथून जिंकला तर महाअंतिम फेरीमध्ये जाल. एकंदरीत स्पर्धेबद्दल आणि काय कशा रणनीती असतील? आयोजन तर खूपच छान आहे आणि आमची पहिली फायनल आहे या सीझनमधली. क्या बात आहे. टॉस जिंकलाय, कुठला निर्णय? जनमताचा कौल सगळ्या सोबत करता चर्चा करतील आणि त्यानंतर एक डिसिजन आपल्यापर्यंत येईल. आपण पाहता एक सुंदर अशी स्पर्धा. पुढील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. अमित पाटील सर, जोहेपेन. हॅलो. धन्यवाद आकाश जी छिड़के. तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत. इस दोपहर के सत्र में मैं अमित जी मात्रे आपकी सेवा के लिए जुड़ चुका हूं. मैं विजय लक्ष्मी मैदान नेरे से आप सभी को सीधा विवरण दे रहा हूं इस मैच का. यानी कि जीतने के लिए जो अपोजिट टीम है जयनमन करंदाड़े टीम, उन्होंने उनके सामने 4 ओवर में प्रेम जो लक्ष्य रखा है 61 का. इकसठ का टारगेट का पीछा करना है. दोनों सलामी बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर जाइए. तो तब तक नीचे नितिन पाटिल धुंध रहे डीजे कोई ऐसा खड़काओ कि लोग खुश हो जाए. आणि महादेव ढवळे साहेब नेरे यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं. आपली जागा आमच्या हृदयामध्ये अर्थात आमच्या स्टेजवर आहे. आपण लगेच आमच्या मंचावर यावं. हाँ, आज का आखिरी दिन जिसे कहते हैं ना कि काला का कीर्तन आज याचसाठी केला होता ठास. शेवटचा दिवस गोड व्हावा. या स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 मध्ये
जी घेतलेली मेहनत आमच्या आयोजक करताना आज मात्र सक्सेसफुल साबित झाली। हर जगह हम कमेंट्री करने के लिए गए, लेकिन ऐसा सेमीफाइनल का मुकाबला इतना जल्दी कहाँ देखा नहीं। और ये देखिए हमारे परिदाता ने पूरी मेहनत ली है। पहला सेमीफाइनल का मुकाबला इतना बजे, दूसरा चालू होगा, फाइनल चालू होगा। इसे कहते हैं परफेक्ट नियोजन और करेक्ट कार्यक्रम। देखिए डीजे वाले को उन्होंने सुबह 8:30 बजे कह दिया कि आओ जल्दी। क्या इसलिए कहता हूँ ये है, उन्हें मालूम है, नहीं तो कल कई लोगों के टूर्नामेंट में होता है अंधेरा होने के बाद 2 ओवर की मैच, 1 ओवर की मैच, फिर वो 4 टीमें इकट्ठा हो जाते, बातचीत करते हैं, घर निकल जाते। अभी नाइट के मैचेस में 10 का लॉट आया है। रात भर 8:30 बजे चालू, सुबह 4 बजे लोग उठते ये सोते। क्या यार, कमाओ। अभी नाइट के लिए 10 मैचेस आ चुके हैं। इसका मतलब क्या, तो 8:30 से 4 बजे गई। वो सागर मांडवकर जी आते या उठते तुरंत ड्यूटी के ऊपर जाते, ऐसा करना पड़ता है। जीतने के लिए 61 का टारगेट है। हमारे साथी स्कोर आ चुके हैं। तो जीतने के लिए 61 का टारगेट है। चलिए मैच की शुरुआत। 61 रन चाहिए। प्रतीक जाधव और सागर मात्रे सलामी बल्लेबाज, जय हनुमान करंदाड़े टीम के, और गेंदबाज है इस बार आरंभिक प्रतीक प्रथम घरत। चलो करो शुरू अंपायर। पहली गेंद लेफ्ट मोर्द विकेट से फुल टॉस गेंद थी, एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ शॉट, शानदार तरीके से फील्डर मौजूद है। अंत में 4 रन। चांदी की बाउंड्री के साथ खाता ओपन किया प्रतीक जाधव ने। 4 के साथ खाता ओपन हुआ जय हनुमान करंदड़े टीम का। ओह जी बॉल बहुत ही बढ़िया, गुड डिलीवरी। कट करने का प्रयास किया था पॉइंट के ऊपर, लेकिन गेंद सीधी इतनी झपक के साथ आ गई कि मानो विकेट कीपर के दस्तानों में चली गई। इसे कहते हैं तेज गति का मिश्रण। ब्रेटली की याद दिलाई गेंदबाज यहां प्रथम घरत ने। बायत के गेंदबाज है, चामिन नवाज गेंदबाजी ऐसे ही करते थे। और ये उड़ाया, ये गई हथेली में गई। प्रतीक ने कैच को लपका, चलता कर दिया। पहला झटका बड़ी मछली जाल में। प्रतीक जाधव बैक टू द डगआउट। जिन्हें मैंने गोरेगांव में देखा था, कमेंट्री करने के लिए मैं इस गोरेगांव के मैदान के ऊपर गया था। वो मैदान के नजदीक ही शूटिंग चालू थी और उन्होंने मुझे कह दिया कि थोड़ा कमेंट्री का आवाज कम करो, ज्यादा हो रहा, हमारी शूटिंग चालू है। अरे मैंने भी नितिन अकल चढ़ाई, मैंने कहा मैं कमेंट्री का आवाज कम करूंगा, लेकिन ऋतिक रोशन साहब मुझे दिखना चाहिए। तो चकित हो गए। उन्होंने कहा नजदीक नहीं ले सकते, लेकिन मैं बोला थोड़ा एक 15 फुट के ऊपर रखो, लेकिन उनको दिखाओ। देखा यार, दूध आग भी खतरनाक। बोला तो बोला। और नए बल्लेबाज लोकेश भगत, अजय मात्रे स्कोरिंग की ड्यूटी निभा रहे, उनका हार्दिक स्वागत। प्रथम की अगली डिलीवरी, और ये देखिए बहुत ही बढ़िया बॉल। प्रथम की लाइन और लेंथ अच्छी है, टप्पा भी सही है। जब बैट्समैन को दिक्कत पैदा हो रही गेंद पड़ने के बाद, ये रणनीति है गेंदबाज की। तर माजी सरपंच सन्माननीय प्रकाशजी म्हसकर साहेब यांना विनंती करतोय की आपण आमच्या या मुख्य व्यासपीठावर यावं। 4 रन और बहुत ही अच्छी बॉल, लेकिन ऑफ स्टंप की ज्यादा गेंद बाहर है। अंपायर ने वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 5 के घर में। पंजाब बोर्ड के ऊपर सुंदर जबरदस्त आयोजन नियोजन विजय लक्ष्मी मैदान
नेरे का खूबसूरत ये मैदान। और इस बार भी पकड़ जाएंगे ऐसा लग रहा है। प्रतीक क्या गलती करेंगे या लपकेंगे? लपक लिया कैच, गुड कैच प्रतीक। 2 कैचेस लपक चुके हैं अपनी टीम के लिए और दूसरा विकेट मैदान से बाहर। यहां देखा जाए करंदड़े टीम का। ताकत कम पड़ी शॉट में, लॉन्गन के ऊपर बढ़िया कैच लिया, झटका मिला दूसरा। जनमाना करंदड़े टीम का स्कोर देखा जाए 5, 2 विकेट के नुकसान पे। नए बल्लेबाज 4 नंबर के ऊपर जा रहे हैं जिनका नाम है सोपान पाटनकर। खूबसूरत आयोजन नियोजन। सेमीफाइनल का मुकाबला देखिए क्या जबरदस्त है और सही टाइम के ऊपर परफेक्ट नियोजन। 5 पे स्कोर। पहली दफा सोपान पाटनकर खेलेंगे, इस गेंद का सामना करेंगे और इस ओवर की आखिरी गेंद, अंतिम बॉल। नितिन के भाषा में कह जाए शेवटचा चेंडू। लंबा रन पे सर्कल के बाहर जाकर गेंद को फेंकने के लिए तैयार होती है। और इस बार अरे इसके हाथ में क्या है? वॉर्ड क्या? जस्ट 3 कैचेस पकड़ लिया। मेरी भविष्यवाणी झूठी करेगी, ठोक दीजिए। आणि माजी सरपंच सन्माननीय प्रकाशजी म्हसकर साहेब यांचं व्यासपीठावर आगमन होते, त्यांचं आम्ही करतोय। स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। अरे बाप, तो स्कोर हो चुका है 5। देख कितनी आसान जुबान होती है। कहने में कोई भी बोल सकता है, ये कर सकते हैं, लेकिन करने में दिक्कत कितनी है। ये क्रिकेट है, जाओ दिखाओ हिम्मत। अगर है हिम्मत तो आओ मैदान में। अभी तो उनके डगआउट में कह दिया है कि ये 1 ओवर खत्म हो चुका है। 18 बॉल में जीतने के लिए मेरे हिसाब से रन चाहिए 56 चाहिए, 56 चाहिए। 56 की जरूरत है। WTC आप टैली कीजिए जल्दी। क्या मेरा थोड़ा गणित कच्चा था पहला। हाँ, पहले क्या होता, पहले स्कूल में गणित और अंग्रेजी डायरेक्ट बात। अरे पहले सर हमें हमने बोल सही, इनको तो ही जमता है, बाकी सब्जेक्ट नजदीक आते थे। हाँ, WTC वाले क्या भूषण खैरे मैदान के अंदर 56 की जरूरत है 18 बॉल में। मुश्किल नहीं उनके साथीदारों ने कह दिया है, लेकिन आसान बनाने की हिम्मत चाहिए। नेक्स्ट बॉलर प्रणव पाटिल, राइट आर्म राउंड रैकेट से बाएं हाथ के बल्लेबाज के लिए सामने स्ट्रोक है, जाकर गेंद को उड़ाने जा रहे लंगोन खिलाड़ी। एक सिंगल मिलेगा जय हनुमान करंदड़े टीम को। एक सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचा है 6। जीतने के लिए अभी तक 55 रन चाहिए 17 बॉल में, 17 चेंडू, 55 धावांची गरज। राइट आर्म और विकेट और टाइमिंग हुआ नहीं अच्छा। सिंगल मिलेगा, लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे। एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 7। इस बीच भूषण स्ट्राइक के ऊपर, जो भारत के बल्लेबाज है। स्लोअर गेंद लॉब किया गेंद को काउ कॉर्नर के क्षेत्र में कैच। अरे मुझे लग रहा है रोहिंदन वाले के हाथों में फेविकॉल मजबूती का है। खिलाड़ी आ रहे और जा रहे करंदड़े टीम को चौथा धक्का। ऐन दुपारी
करंजाळे संघाची अवस्था वाईट। बल्लेबाज दिनेश शेलार मैदान के अंदर जा रहे, 4 विकेट मैदान से बाहर चले गए। टीम का स्कोर है 7 और इस प्रकार जीतने के लिए मेरे हिसाब से अभी तक 49 रनों की जरूरत है। 49 रन चाहिए। विजयासाठी 49 धावांची गरज। 15 चेंडू 49 धावा। प्रणव की अगली बॉल और द विकेट से बैक टू द बॉलर खेला है, लेकिन रन लेने की तैयारी में थे, रन मिलेगा नहीं। गेंद डॉट चली गई। जैसे अब गेंदे डॉट खाएंगे ना तो अगले ओवर में प्रेशर और जाएगा। वो प्रेशर की बाल्टी है ना आपके सर के ऊपर, ज्यादा परेशानी आपको करेगी। पांचवी डिलीवरी ऑन साइड के ऊपर, स्क्वायर लेग के ऊपर खेला हुआ शॉट। खिलाड़ी तैनात है, सिंगल जरूर मिलेगा। सिंगल का दुख तो रोहिंजन टीम को नहीं है। जय दुर्गा रोहिंजन टीम को सिंगल का दुख नहीं है। बड़े शॉट की जरूरत है। करंजवाड़े मारो और आक्रमण करो, हमला करो। अच्छी बॉल, बहुत ही तेज गति से गेंद को फेंका था। अपील में कुछ दम नहीं है, जोश ज्यादा था। ओव्हर की समाप्ती 2 षटकानंतर जहरमान करंजाळे संघाची धावसंख्या ती 8। 4 गडी बाद 8 डीजे कमान। अद्यापर्यंत 53 धावांची गरज आहे। 12 चेंडू 53 धावा। और बॉडी के ऊपर गेंद टकरा गई जरूर। क्रॉस बैट से खेलने का प्रयास, सिंगल लेग बाई के रूप में एक सिंगल जरूर मिलेगा। स्कोर आगे बढ़ता है 9। तीसरे बॉलर है प्रतीक पाटिल। अरे तीनों पी नेम के लाए हैं तुमने, अच्छा है। रोहिंजन आइए आइए आइए, हार्दिक स्वागत मांडवकर जी। लेकिन चाल सागर आया तो 4 चाहिए, ठोक दीजिए। चार चेंडू जर 4 षटकार मारले, 3 षटकार मारले तो 3000 रुपये पारितोषिक आहे फलंदाजासाठी। ऑन साइड के ऊपर सिंगल जरूर मिलेगा। और दूसरे घेरे पलट चुके हैं और ये नहीं नहीं अभी नहीं। 2 रन मिलेगा। 2 के साथ स्कोर आगे 15। सागर मांडवकर अभी उनकी ड्यूटी बहुत दूर है। क्या होता है, नाइट में जाते हैं वीगर में, 8:30 बजे मैच शुरुआत, 4 बजे खत्म होते हैं। उसके बाद तुरंत निकालते हैं, ड्यूटी संभालते हैं। फिर आज अपने गांव के टूर्नामेंट के लिए योगदान देने के लिए आ चुके हैं। उन्हें इसलिए डे की टूर्नामेंट उन्हें करना थोड़ा सा असंभव हो रहा है नौकरी की वजह से। और हवा में जरूर पकड़ो, रोहिंजन वाले काम परफेक्ट कर रहा है। दिक्कत हो रही करंजाळे टीम को। धीमा गति का स्कोर और परिस्थिति डाउन ठोक। पांचवा विकेट बाहर गया है। 15 स्कोर, आयरम गैरम परिस्थिति। तू चल मैं आया। अब तो जीतने के लिए मेरे हिसाब से 40 और 5, 45 और 1, 46 रनों की जरूरत है। हो सकता है करंजवाड़े कहे हो सकता है, मुझे भी मालूम है,
लेकिन मारने वाला करने वाला चाहिए, तब वो होएंगे ना। ये टुक टुक से क्या होगा? ये देखिए, रिवर्स स्वीप का हथियार का इस्तेमाल किया था, लेकिन धार नहीं शॉट के लिए, ये भी डॉट चली गई गेंद। दबाव बढ़ता जा रहा है। पी नाम के 3 गेंदबाज आ चुके रोहिंदन टीम में, पहले प्रथम, दूसरे प्रणव और तीसरे प्रतीक। और ये भी ओवर की समाप्ति अंपायर ने किया टाटा, तो हम समझ गए अब तो आखिरी 6 गेंदें शेष और जीतने के लिए 46 7 चेंडूमध्ये 46 धावांची गरज जे हनुमान करंदळे संघाला। बनेंगे क्या, इकट्ठा करेंगे, फाइनल में पहुंच जाएंगे, वक्त बताएगा। लेकिन फाइनल में कौन सी टीम जाएगी, इसका स्वागत करने के लिए हम आपको लेके चलते हैं नितिन दीजिए ठोक। सागर मांडवकर इनका आगमन हो चुका है, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। 15 स्कोर, 46 रन चाहिए। ड्यूटी इंपॉर्टेंट बात है, उन्हें ड्यूटी करना पड़ता है, इसलिए डे में उपस्थिति नहीं होती। और इस बार उड़ाया गेंद को हवा में, एक्स्ट्रा करके ऊपर लिया कैच। विकेट नंबर इस बार देखा जाए छठा मैदान से बाहर। 5 बॉल 46 रन असंभव बन चुका है। इसे कहते हैं नेक्स्ट सेमीफाइनल टॉस झालाय ना। इस सिचुएशन के तौर के ऊपर कौन से गाने लगाने का, किसी का दिल जीतना। कभी भाभी गुस्से में रहेगी तो ये नितिन के पास बहुत ही बड़ा कला है। फील्डिंग इतनी नजदीक, अरे वाह, ऐसा हो जाएगा। निमंत्रण दे रहे और हम जाएंगे नहीं, होएगा नहीं ऐसा। अभी डिफेंड क्या तुम करेंगे? अभी तो गेंदें बची हुई है मेरे हिसाब से भाई साहब 4, और दिल्ली बहुत दूर है। 4 गेंदों में 46 कहां से? वो देखिए सब कैसे, कैमरामैन उन्हें कवर कीजिए वो स्लिप वाले को। लगता है रोहिंदन वाले टेस्ट खेलते हैं क्या, कसौटी ज्यादा देखती है। उन्होंने जानबूझकर लगाया, मुझे मालूम है, क्योंकि वहां ताली बजाएंगे और बल्लेबाज डरेंगे इसलिए। वो देखिए डिफेंड, ये भी चल रहा है टेस्ट। अरे वाह, मैं उसकी मैं इज्जत करता हूँ। उन्होंने देखा चलो कसौटी खेलते, चाहे मिलेगा तो इनाम तो मिलने वाला है, दिक्कत नहीं। लेकिन रोहिंदन वाले कह रहे हम जाएंगे फाइनल में। अमित सर शायद सेटिंग हुआ होगा, समझौता हुआ होगा। बॉल की सेटिंग और क्रिकेट में सेटिंग इंपॉर्टेंट बात है। चलिए, आज हनुमान करंदळे टीम को कठिन बन चुका है। आखिरी 2 बॉल शेष, 46 चाहिए, मुश्किल है। और मेगा फाइनल में यहां से डिक्लेयर करता हूं, पहुंच गई है जय दुर्गा रोहिंदन टीम। आखिरी 2 बॉल, यस, सिंगल जरूर मिलेगा। और इसी के साथ लगभग देखा जाए 45 रनों की जरूरत है आने वाले 1 गेंद में। और स्वर्गीय जितेंद्र पाटिल स्मृति ट्रॉफी 2024 के इस आयोजन में फाइनल में पहुंच गई टीम जय दुर्गा रोहिंदन टीम। और ये भी आउट, हिट विकेट हुआ, खेल खल्लास। तो जीत अर्जित कर चुके, लेकिन एक तो इनाम मिल चुका है जय हनुमान करंदळे टीम को। लेकिन फाइनल में पहुंच गई टीम जय दुर्गा रोहिंदन टीम। वेल डन, वेल डन, वेल डन रोहिंदन टीम, वेल डन। लेकिन दूसरा सेमीफाइनल का मुकाबला आपके आंखों के सामने होगा। गावदी वाकड़ी बनाम गावदी उसरली, और यहाँ दोनों में से एक टीम जीतेगी, उसके साथ यानी कि जय दुर्गा रोहिंदन के साथ होगा मेगा फाइनल का अंतिम महामुकाबला। लेकिन दूसरा सेमीफाइनल देखिए, और माइक्रोफोन के ऊपर जुड़ने जा रहे सागर मांडवकर, इनकी सुमधुर जुबानी सुनिए। जिनका चेहरा खूबसूरत है उतनी कमेंट्री खूबसूरत है। धन्यवाद। हेलो हेलो।